सर्वांनी आपले मौल्यवान विचार प्रकट करावे. महिला दिनाच्या सर्व भगिनींना खूप खूप शुभेच्छा. खरं तर सुरुवातीची जी 3 वक्ते होते तेव्हा मला असं वाटलं की महिला दिन आहे, आपल्यापर्यंत नंबर येणार नाही, भाषण करण्याची वेळ पडणार नाही, मात्र मला बोलावं लागतं आहे. मंचावर उपस्थित आपल्या कार्यक्रमासाठी विशेष अशा उपस्थित पद्मश्री आदरणीय अनुराधाताई पौडवाल, खरं तर त्या पार्श्वगायिका म्हणून आपल्या सर्वांना माहीत आहेत. त्यांची ओळख पार्श्वगायिका म्हणून आहे. अतिशय सुंदर गातात त्या, मात्र त्याहीपेक्षा आणि ज्याच्यासाठी त्यांना पद्मश्री मिळाली आहे त्याहीपेक्षा अतिशय मोठं काम जे करतात ते आपल्यापर्यंत खरं तर पोचत नाही. दीनदयाळांचं ज्यांना ऐकायला येत नाही अशा विद्यार्थ्यांना, मुलांना, जवळजवळ 5000 अशा मुलांना त्यांनी श्रवणशक्ती प्रदान केलेली आहे. अशा प्रकारचं काम केलेलं आहे. जेव्हा जेव्हा ताई मला भेटतात तेव्हा सतत ते काही ना काही एखादा प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये आपण काही करू शकतो का, आणि ते करताना त्या स्वतः आणि त्यांची जी मुलगी आहे अतिशय चांगले गायक आहे, त्यांचं कुठेही त्याच्यामध्ये अपेक्षा नसते, समाजासाठी ते काही ना काही करत असतात. असे आपल्याला आज पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. मंचावर उपस्थित महापारेषणचे यंग डायनामिक ॲग्रेसिव्ह असे CMD डॉक्टर संजीव कुमार साहेब, आपले संचालक सतीश चव्हाण साहेब, संचालिका तृप्ती मुदळकर, ADHR सुचिता भिकानेजी, आत्ताच प्रमुख पाहुणे म्हणून जे आल्यात हास्य फेम साबळेजी, उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, सुचिताजींनी अतिशय चांगला उल्लेख केला की काल महिला दिन होता म्हणून पुरुष क्रिकेट टीम मॅच जिंकली. मग मी थोडं खोलात गेलो. त्याच मैदानावर 2 वर्षापूर्वी जास्त चांगली टीम ज्याचा कॅप्टन रोहित शर्मा होता आणि त्या टीमने एक पण मॅच हारली नव्हती, मात्र शेवटच्या मॅचमध्ये ते हारले. कालची जी टीम होती ही टीम एक मॅच खरं तर हारली होती, तरी त्यांनी फायनल जिंकलं. म्हणजे खरंच काय कारण असावं मी शोधण्याचा प्रयत्न केला, तर 2 वर्षापूर्वी महिला दिन नव्हता जेव्हा फायनल मॅच होती. महिला दिन असणं म्हणजे महिला आनंदी असतात, उत्साहित असतात, आपल्यातच मग्न असतात, आणि त्याच दिवशी पुरुषाला एक मनशांतता मिळते, तो कॉन्सन्ट्रेट करू शकतो. हे काल सिद्ध झालं. चव्हाण सरांनी आता उल्लेख केला की प्रत्येक महिलेला देवाने विशेष असं हृदय दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रेमाचा वर्षाव असतो, सगळ्या गोष्टी असतात. मात्र आपल्याच कंपनीत मी काही लोकांना बघतो, देव त्यांना ते हृदय द्यायला विसरला का असं देखील जाणवतं. भगिनींनो, गमतीचा विषय जर सोडला तर खरं तर महिला दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन हा का आपण सेलिब्रेट करतो, तर 1909 मध्ये अमेरिकेने ही संकल्पना मांडली आणि महिला दिन साजरा करायला सुरुवात झाली. काही असे दिन खरोखरच आवश्यक आहे. जसं भारताने 25 जूनला योग दिन हा जगाला दिला, जगाने तो स्वीकारला, त्या धर्तीवरचा महिला दिन आहे. या दिवशी महिलांचं समाजाप्रती, देशाप्रती, जगाप्रती काय कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचा देखील पाढा वाचणं आवश्यक आहे. कारण आज खरोखरच महिला, विशेषतः भारतातील महिला या कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही हे आपण बघतच असतो. सुनीता विलियम्स ज्या भारतीय ओरिजिनच्या होत्या, या अंतराळाच्या बाहेर अंतराळात जाऊन आल्या. त्याचबरोबर आपल्या देशाच्या सध्याच्या राष्ट्रपती, या दुसऱ्या राष्ट्रपती आहे प्रतिभाताई पाटील, आणि त्यानंतर मुर्मूजी, या देखील महिलाच आहे. इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या प्रधानमंत्री होत्या. आपले लोकसभा अध्यक्ष देखील महिला होऊन गेलेले आहेत.
क्रिकेट महिला टीममध्ये देखील महिला आता विश्वविजेत्या झालेल्या आहेत. रेल्वेचं इंजिन देखील महिला चालवतात आहे, विमानं महिला चालवतात आहे, ऑटो रिक्षा महिला चालवतात आहे, ट्रक देखील महिला चालवतात आहे. त्यामुळे असं कोणते क्षेत्र नाही जिथे महिला नाहीत. आणि त्याहीपेक्षा मी असं म्हणेल की हे आपलं जे विद्युत क्षेत्र आहे हे अतिशय असं कठीण क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये काम करीत आहेत. आपल्या ऊर्जा सचिव श्रीमती आभा शुक्ला या देखील महिलाच आहेत. त्याचबरोबर अनेक आपल्या तिन्ही कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यावर त्या संचालक असो, CE असो, ED असो या देखील महिला आहेत. आणि मी जेव्हा बघितलं की जनरेशन कंपनीमध्ये आम्हाला नेहमीच चॅलेंज वाटायचा की एक पॉवर प्लांट महिला CE म्हणून कसं काय ऑपरेट करेल. तर 4-5 वर्षापूर्वी आम्ही महाजनकोमध्ये देखील बोरकर नावाच्या भगिनी त्यांना चीफ इंजिनियर केलं आणि ते पॉवर प्लांट देखील चांगला चालवत होता. त्यामुळे तात्पर्य असं की महिला आता कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही. आणि भारतामध्ये तरी परंपराच आहे. कुलकर्णी मॅडमने जो श्लोक म्हणून दाखवलेला आहे तर हीच परंपरा आहे. आपण कुमारिकेला देखील देवीचं रूप मानतो. देवी राक्षसांचं कसं निर्दालन करतं ते देखील आपण बघितलेलं आहे. आणि जर जास्त मागे न जाता आत्ताचा जर आपण इतिहास घेतला तर 300 वर्षापूर्वी पुण्यश्लोक होळकर या ज्या होत्या अहिल्याबाई होळकर यांचं जर तुम्ही कार्य बघितलं तर ते खऱ्या आपल्या महाराष्ट्रातल्याच नगर जिल्ह्यातल्या पुढे जाऊन त्या मालव्याच्या सून झाल्यात, होळकर कुटुंबात गेल्या. आणि त्याचं जर आपण जीवनचरित्र बघितलं तर अक्षरशः शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी ते राज्य केलं. इंग्रजांविरुद्ध, मोगलांविरुद्ध त्या लढल्या. आपली संस्कृती टिकावी म्हणून त्या लढल्या. त्या अतिशय चाणाक्षच्या मॅनेजर होत्या, बँकर होत्या, सगळेच गुण त्यांच्यामध्ये होते. त्यानंतर त्यांच्या 100 वर्षानंतर लक्ष्मीबाई झाशीची राणी यांचं देखील आपण सगळे चरित्र जाणतो. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की महिला म्हणून आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जात असतो, करत असतो. आणि सतीश चव्हाणांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे की पुरुष जे करू शकतो त्या प्रत्येक गोष्टी महिला करू शकतात. आणि ते करताना ती विशेष बाब का बरं आहे तर ते महिला म्हणून आपली जबाबदारी स्वीकारून पार पाडून ते बाहेर पडतात आणि पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. एक महिला जेव्हा आपलं कुटुंब घडवतं, संस्कारक्षम करतं तेव्हा त्याच्या माध्यमातून एक परिवार तयार होतो. परिवाराच्या माध्यमातून एक लोकॅलिटी तयार होते, समाज निर्माण होतो, देश निर्माण होतो, जग निर्माण होतं. महिला दिनाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.